हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2025 अंतर्गत राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचा अभ्यास करणार आहोत. दॅट इज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. मागच्या काही सेशनमध्ये आपण युनियन 5 स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट यांचा अभ्यास केला होता. तर युनियन 5 मधील ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या संदर्भात त्या आज आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच महाराष्ट्र सेट 2025 याकरिता या कम्प्लीट कोर्समध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर डेली लाईव्ह लेक्चर्स असणार आहे. त्यासोबतच फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स देखील प्रोव्हाइड केले जाणार, तेही मराठी माध्यमातून. आणि MCQ जे महत्त्वपूर्ण आहेत व्हिडिओ लेक्चर्स बाबत ते देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील, त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील. मॉक टेस्ट राहतील, तसेच प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन आणि महत्त्वपूर्ण ट्रिक्स देखील आपल्याला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. ठीक आहे, तर ही आपली कम्प्लिटली 2025 करिताची नवीन बॅच आहे राज्यशास्त्र या विषयाची. 15 ऑक्टोबर 2024 पासून नवीन बॅच ही स्टार्ट होत आहे. फी स्ट्रक्चर आहे, फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. या 8,000 रुपये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे. गेट पेपर कम्प्लीट फ्री विथ पेपर सेकंड. तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे यासाठी. देन ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप आपलं रजिस्टर करून आपण आपलं नाव या ठिकाणी काय करू शकता, कन्फर्म करू शकता किंवा एनरोल करू शकता. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहत आहोत सुप्रीम कोर्ट की भारताचं सर्वोच्च न्यायालय ही कन्सेप्ट काय आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास काय हे आपण मागच्या सेशनमध्ये जे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे एक आहे सर्वोच्च भारतातील एक न्यायिक व्यवस्था आहे, ज्या अंतर्गत न्यायिक पुनर्वलोकनाच्या अधिकारासह सर्वोच्च घटनात्मक अधिकार जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाला दिलेली दिसून येतं. भारत हे एक आपलं संघराज्य आहे, बरोबर. 3 स्तरीय संरचना न्यायिक व्यवस्थेमध्ये असलेली दिसून येते. त्याच पद्धतीने एकल एकसंध न्याय व्यवस्था ज्युडिशरी सिस्टीम किंवा इंटिग्रेटेड ज्युडिशियरी सिस्टीम आपल्या भारतात असलेली दिसून येते. जरी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय त्याच्या अधीनस्थ न्यायालय जरी कार्यरत असले तरी सुद्धा एकसंध न्यायव्यवस्थाच आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेला म्हटलं जातं, कारण सर्वोच्च न्यायालय ही सर्वात उच्च व्यवस्था असलेली दिसून येते. आता आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार आपण पाहिलेलं होतं की कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली होती. वॉरेन हेस्टिंग्ज त्यावेळी गव्हर्नर जनरल होते आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास आपला भारतातील 73 म्हणजे 1773 पासून सुरू असलेला दिसून होतं. आता काही घटनात्मक तरतुदी आपण पाहू शकतो की भारतीय संविधान भाग 5 मध्ये जे मी मगाशी म्हटलं होतं की युनियन म्हटलेलं होतं, संघ किंवा केंद्र व्यवस्था जी भाग 5 मध्ये देण्यात आलेली आहे, त्यामध्ये आपण राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ यांचा समावेश असं बघितलं होतं. त्यासोबतच त्यामध्ये केंद्रीय स्तरावर जी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली त्याचाही अभ्यास किंवा केंद्रीय न्याय व्यवस्था भाग 5 अध्याय 6 मध्ये आपण बघणार आहोत. त्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. राज्यघटनेचा भाग 5 कलम 124 ते 27 मध्ये 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संघटना, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र आणि अधिकार कार्यपद्धती यांच्याशी संबंधित असलेले आपल्याला दिसून होते. त्यासोबतच कलम 124(1) अंतर्गत भारतीय राज्यघटना नेमकं काय सांगते, तर भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये काय एक सुप्रीम कोर्ट म्हणजे किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील, सरन्यायाधीश असतील आणि संसदेने कायद्याने एक संख्या निर्धारित केलेली असेल त्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची किंवा जस्टिस लोकांची काय असेल एक संख्या निर्धारित असेल. आता भारताचे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र काय आहे, तर मूळ अधिकार क्षेत्र म्हटलं जातं, अपीलीय अधिकार क्षेत्र आहे, सल्ला देण्याचं कार्य आहे. अशा पद्धतीने अनेक अधिकारामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं आपलं वर्गीकरण केलं दिसून येतं. आता नेमकी याची रचना काय आहे किंवा किती रचनामध्ये आपल्याला बघायला की किती जस्टिस लोकांची व्यवस्था असते, तर सध्या सर्वोच्च न्यायालयात 31 न्यायाधीश असलेले दिसून येते. 31 न्यायाधीश म्हणजे काय, तर एक चीफ जस्टिस, मेन चीफ जस्टिस आणि इतर 30 न्यायाधीशांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. सर्वोच्च न्यायालय विधेयक 2019 मध्ये 4 न्यायाधीशांची संख्या वाढवली होती. त्या
मध्ये सरन्यायाधीशांसह न्यायालयीन संख्या 31 वरून 34 पर्यंत वाढवलेली दिसून येते. मुळात सर्वोच्च न्यायालयाची संख्याबळ किती होतं सुरुवातीला, तर 8 असलेले दिसून येते. 1 + 7 म्हणजे 1 सरन्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीशांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. आणि याबाबत जे काही नियमन करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला असलेला आपल्याला दिसून येतो. आता सर्वोच्च न्यायालयाची जागा किंवा नेमकं सर्वोच्च न्यायालय कुठं असल्याचं घोषित आहे, तर दिल्लीला सर्वोच्च न्यायालयाचे स्थान घोषित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे आसन म्हणून त्याला म्हटलं जातं. राष्ट्रपतीच्या मान्यतेने ते याबाबत निर्णय घेऊ शकतात. ही केवळ ऐच्छिक आहे, सक्तीची नाही, पण याचा अर्थ असा होतो की सर्वोच्च न्यायालयाचे स्थान म्हणून इतर कोणत्याही ठिकाणी नियुक्ती करण्यासाठी कोणतेही न्यायालय राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशाला कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. तरीही त्याचं जे स्टेट आहे, आसन जे आहे ते दिल्लीला असलेलं आपल्याला दिसून येतं. आता न्यायाधीशांची नियुक्ती नेमकी कशी होते, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती हे कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींनी जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांची नियुक्ती केलेली दिसून येते. त्यासोबत इतर न्यायाधीशांची नेमणूक करत असताना देखील जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून राष्ट्रपती इतर न्यायाधीशांची नेमणूक करत असताना दिसून येतात. आता अन्य न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत सरन्यायाधीशांशी जो काही सल्लामसलत करणे आहे ते राष्ट्रपतीवरती काय बंधनकारक असलेले दिसून येते. म्हणजे त्यांच्याशी सल्ला घेऊनच इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येते. त्यासोबतच क्वालिफिकेशन किंवा ओथ अफर्मेशन काय, तर पात्रता काय असायला हवी, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी व्यक्तीची खालील पात्रता आहे की तो मुळात भारताचा नागरिक असला पाहिजे. ते 5 वर्ष उच्च न्यायालयाचे किंवा सलग उच्च न्यायालयाचे काय असावेत, न्यायाधीश असावेत किंवा 10 वर्ष त्यांनी उच्च न्यायालयाचा किंवा एकाकडून उच्च न्यायालयाचा वकील असलं पाहिजे. आणि अध्यक्षांच्या मते किंवा राष्ट्रपतींच्या मते ते एक प्रतिष्ठित कायदेतज्ञ असले पाहिजे. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी किमान वयाची तरतूद ही आपल्याला राज्यघटनेमध्ये असलेली दिसून येत नाही. नाहीतर किमान वयाची तरतूद किती असेल, ज्या पद्धतीने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे सदस्य असतील किंवा राज्यसभेचे सदस्य असतील, इतरांना ज्या पद्धतीने वयाची मर्यादा आहे किंवा किमान वयाची तरतूद करण्यात आलेली आहे, त्या पद्धतीने न्यायाधीशाच्या पदासाठी कोणत्याही प्रकारची न्यायालयीन तरतूद करण्यात आलेली नाहीये. ठीक आहे. तर त्यासोबतच शपथ आणि प्रतिज्ञा आपण बघू शकतो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीने त्यांच्या पदावर प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रपती किंवा त्यांच्या उद्देशाने नियुक्त केलेल्या इतर व्यक्तीसमोर शपथ किंवा प्रतिज्ञा करणे हे काय असतं, आवश्यक असतं. म्हणजे राष्ट्रपती त्यांना शपथ देत असताना आपल्याला दिसून होतं. आता नेमका त्यांचा कार्यकाल काय दिसून येतो, तर कार्यकाल सर्वोच्च न्यायालयाचा घटनेने त्या ठिकाणी तोही निश्चित केलेला नाही की 6 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा, असं काही नाही. पण वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत येते लक्षात. एससी साठी जर आपण पाहिले सुप्रीम कोर्टाचं तर पाहिलं तर वयाची 65 ह्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. वयाचे 65 वर्ष होईपर्यंत काय केलं जातं, न्यायाधीशांचा कार्यकाल असतो. आणि जर एससी बाबत जर आपण विचार केला तर त्यांची वयाची 65 वर्ष असलेली दिसून येतात. किंवा त्यांना जर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर कधी कोणाकडे देऊ शकतात, राष्ट्रपतीकडे ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. आणि संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना त्यांच्या पदावरून देखील हटवू शकतात. अशा पद्धतीने एकंदरीत आपल्या न्यायाधीशाचा टेन्यूर किंवा कार्यकाल असलेला दिसून होतं. तर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचं अधिकार क्षेत्र काय आहे, मूळ अधिकार क्षेत्रामध्ये काय येतं, तर फेडरल न्यायालय म्हणून सर्वोच्च न्यायालय भारतीय महासंघाच्या विविध घटकांमधील विवादावर निर्णय घेते. ज्या पद्धतीने केंद्र आणि एक किंवा अधिक राज्य असतील किंवा केंद्र आणि कोणतेही राज्य किंवा राज्य आणि एका बाजूला एक किंवा अधिक राज्य तर दुसरीकडे अधिक एक किंवा अनेक राज्य किंवा 2 किंवा अधिक राज्यामधील जो वाद असतो तो मूळ अधिकार क्षेत्र म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचं काय केलं जातं, अपील करता येतं. म्हणजे मूळ अधिकार क्षेत्र म्हणजे समजा केंद्र आणि राज्यामध्ये जर समजा कोणत्याही प्रकारचं जर आपल्याला वाद दिसून येत असेल तर केंद्र आणि राज्य यांच्यातील वाद म्हणून तो सर्वोच्च न्यायालयामध्ये मूळ अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत ते अपील करू शकतात. त्यासोबत काही राज्य एका बाजूला आणि काही राज्य एका बाजूला असंही जाता येतं किंवा केंद्र राज्य आणि अधिक राज्य असाही खटला
होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने मूळ अधिकार क्षेत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आपल्याला असलेले दिसून येतात. त्यासोबत रीट ज्युडिक्शन काय आहे, रीट अधिकार क्षेत्र काय, जे की आपण कलम 32 आणि 226 अंतर्गत पाहिलं होतं. कलम 32 अंतर्गत जे आहेत मूलभूत अधिकाराबाबत आपण पाहिले होते की मूलभूत अधिकाराबाबत जर उल्लंघन होत असेल तर आपल्याला त्या व्यक्तीला रीट जारी करण्याचा अधिकार असते, ज्यामध्ये बंदी घालणे असेल, आदेश, वॉरंटो, प्रमाणपत्र समाविष्ट करण्यात आलेलं असतं. मग या संदर्भात न्यायालयाला मूळ अधिकार क्षेत्राची की पीडित नागरिक थेट काय करू शकतो, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, अपिलाच्या मार्गाने नाही. मात्र रीटच्या अधिकार क्षेत्र त्याला सर्वोच्च न्यायालयाचे रीट अधिकार क्षेत्र विशेष नाही असं दिसून येतं. म्हणजेच मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी रीट जारी करण्याचा अधिकार हा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाबरोबर उच्च न्यायालय देखील असलेला दिसून येतं. कलम 32 आणि 226 अंतर्गत बघितलं तर 32 हे एससी बाबत आहे, 226 हे हायकोर्टाबाबत असलेलं दिसून येतं. आता अपील अधिकार क्षेत्र म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालय हे प्रामुख्याने अपील न्यायालय असलेलं म्हणलं जातं. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपीलाची सुनावणी करण्याचा अधिकार असलेला दिसून येतं. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी खाली वर्गीकरण करण्यात येतं, तर घटनात्मक बाबीमध्ये करण्यात येतं, दिवाणी प्रकरणामध्ये असेल दिसून येतं, फौजदारी प्रकरणामध्ये, तसेच विशेष रजेद्वारे देखील अपील करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच महत्त्वाचं आणखी काय आहे, तर सल्लागार अधिकार क्षेत्र आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून पाहिलं जातं. तर कलम 143 अन्वये राज्य घटना राष्ट्रपतींना 2 प्रकारातील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार देते. कोणत्या बाबत देते, तर कायद्याच्या कोणत्याही प्रश्नावर किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या वस्तुस्थितीवर जे उद्भवलंय किंवा उद्भवण्याची शक्यता आहे इत्यादी बाबत सल्ला घेण्याचं काम राष्ट्रपतींना असलेलं दिसून येतं. कुणाकडून, तर सुप्रीम कोर्टाकडून. त्यासोबतच कोणतीही पूर्व घटना, करार किंवा प्रतिबद्धता, संजोग इत्यादी तत्सम साधनामुळे उद्भवलेल्या कोणत्याही विवादावरती सल्ला घेण्याचं जे काम आहे, शक्यतो ह्या ठिकाणी इंग्लिशमध्ये पहा तुम्ही, ऑन एनी डिस्प्यूट अरायझिंग आउट ऑफ एनी प्री कॉन्स्टिट्यूशन ट्रीटी, ॲग्रीमेंट असेल, कन्व्हेंट असेल, एंगेजमेंट, देन अदर सिमिलर इन्स्ट्रक्शन किंवा इन्स्ट्रुमेंट्स असतील त्या रिलेटेडचे महत्त्वपूर्ण सल्ला घेण्याचं काम जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडे आपले राष्ट्रपती घेऊ शकतात. मात्र काय सल्ला दिला हा विचारण्याचा अधिकार कुणाला नाही. त्यासोबतच त्यांचा सल्ला जर घेतला असेल तर तो त्यांच्यावरती बंधनकारकच असेल असं नाही. येथे लक्षात की सल्ला दिला म्हणून तो बंधनकारक आहे का, तर नाहीये. ठीक आहे. तर कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय, तर रेकॉर्ड ठेवण्याची एक गोष्ट, रेकॉर्ड ऑफ कोर्ट म्हणून सर्वोच्च न्यायालय 2 अधिकार दिलेले असतात, जे सर्वोच्च न्यायालयाची निवाडे, कार्यवाही आणि कृत्ये कायमस्वरूपी साक्ष म्हणून नोंदवली जातात. हे रेकॉर्ड पुरावा मूल्याचे असल्याचे मान्य केले. कोणत्याही न्यायालयात हजर केले असता त्याची चौकशी एकंदरीत केली जात नाही. ठीक आहे. न्यायालयाच्या अवमानासाठी 6 महिन्यापर्यंत सध्या कारावासाची शिक्षा, त्यासोबत 2000 पर्यंत किंवा दोन्हीही शिक्षा देण्यात येत असते. कोर्ट ऑफ रेकॉर्ड त्याला म्हटलं जातं. आता यासोबतच आपण जसं सुप्रीम कोर्ट पाहिलेलं आहे त्या पद्धतीने आपण हायकोर्टाची देखील व्यवस्था पाहू शकतो की नेमकं हायकोर्टामध्ये कोणकोणत्या गोष्टी असलेल्या दिसून येतात. ठीक आहे. तर हायकोर्टामध्ये आपण बघतो की भारतीय न्यायव्यवस्थेच्या योजनेमध्ये उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या खाली कार्यरत असताना दिसून होतं. राज्यातील न्यायव्यवस्थांमध्ये उच्च न्यायालय आणि अधीनस्थ किंवा सबऑर्डिनेटेड जे न्यायालय असतात त्यांचा पदानुक्रम असलेला आपल्याला दिसून येतो. 1862 मध्ये मुंबई, कलकत्ता, मद्रास येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तेव्हा उच्च न्यायालयाची संस्था भारतात निर्माण झाली असं म्हटलं जातं. आता 1862 हे एससी बाबत आपण लक्षात ठेवू शकतो आणि 1773 जे आहे जे नियामक कायद्यानुसार आपण एससी बाबत लक्षात ठेवू शकतो. त्यासोबतच भारताचे संविधान प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय प्रदान करते, तथापि संसदेला 2 किंवा अधिक राज्यासाठी समान उच्च न्यायालय घोषित करण्याचा अधिकार देखील असलेला दिसून येतो. उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र हे राज्याच्या क्षेत्रासह सहटर्मिनस असते. म्हणजे काय, तर संसदेला केंद्रशासित प्रदेशावरील उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात देखील विस्तार करण्याचा किंवा कमी जास्त अधिकार करण्याचा देखील अधिकार देण्यात आलेला आहे. आता नेमकं त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे, तर उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या ही संसदेऐवजी राष्ट्रपती या ठिकाणी ठरवताना दिसून येतात. नोट दी पॉइंट दिस वन, की ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या बाबत न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला होता, त्या पद्धतीने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या
ठरवण्याचा अधिकार हा या ठिकाणी आपल्या राष्ट्रपतीकडे असलेला दिसून येतो. याबाबत आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता असणार आहे. आता न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? आता बऱ्याच वेळा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रपतीच करत असताना दिसतात. ज्याप्रमाणे एससीच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे प्रेसिडेंट करताना दिसतात, त्या पद्धतीने आपल्याला एससीच्या न्यायाधीशांची नियुक्ती ही राज्यपाल करतील असं वाटू शकतं. मात्र एकच पद्धती असल्यामुळे किंवा न्यायिक व्यवस्था इंटिग्रेटेड असल्या कारणामुळे हायकोर्टातील जे न्यायाधीश आहेत, मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राज्यपालाला नसून हा राष्ट्रपतीलाच असलेला दिसून येतो. ठीक आहे, प्रश्न असतो यावरती. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती मुख्य न्यायाधीश संबंधित राज्याच्या राज्यपालाशी या ठिकाणी राज्यपालाशी सल्लामसलत केल्यानंतर केली जाते. मात्र नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीचाच असल्याचं आपल्या ठिकाणी दिसून येतो. राज्यपालाचा सल्ला घेतला जातो, मात्र राज्यपाल काय करेल, नेमणूक करत नाहीत किंवा नियुक्ती करत नाहीत. त्यासोबतच उच्च न्यायालयात इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या बाबतीत मुख्य न्यायमूर्तींनी तिसऱ्या प्रकरणात भारताच्या राष्ट्रपतीकडे नावाची शिफारस करण्यापूर्वी एससीच्या 2 वरिष्ठ न्यायाधीशांच्या कॉलेजियमचा देखील सल्ला घ्यावा लागतो, जे की एससीच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याकरता. आता क्वालिफिकेशन काय, तर एससी प्रमाणेच आहे, सुप्रीम कोर्टाप्रमाणे भारताचा नागरिक असावा, त्यांनी भारताच्या हद्दीत 10 वर्ष न्यायिक कार्यालय सांभाळले असेल किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली करायला हवी, त्या पद्धतीने त्यांची पात्रता असलेली दिसून येते. त्यासोबतच कार्यकाळ आहे काय आहे, तर 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर आहेत, म्हणजे मिनिमम ते किमान वयाची या ठिकाणी कोणतीही पूर्तता असलेली दिसून येत नाही. त्यांच्या वयाशी संबंधित कोणताही प्रश्न भारताचे राष्ट्रपती किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याशी सल्लामसलत करून ठरवतील आणि राष्ट्रपतीचा जो निर्णय असतो तो एक प्रकारे अंतिम असलेला दिसून येतो. राष्ट्रपतींना पत्र लिहून ते पदाचा राजीनामा देखील देऊ शकतात, म्हणजे राष्ट्रपतीचे नावे ते पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना त्यांच्या पदावरून देखील हटवू शकतात. कुणाची शिफारस आहे, विधिमंडळाची नाही, तर या ठिकाणी संसदेची शिफारशीनुसार त्यांना त्यांच्या पदावरून देखील हटवू शकतात. जेव्हा त्यांची हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होते तेव्हा दुसऱ्या उच्च न्यायालयात त्यांची बदली होते, तेव्हा ते आपले पद देखील सोडू शकतात. आता रिमूव्हल ऑफ जस्टिस काय किंवा न्यायाधीशांची हकालपट्टी कशी केली जाते किंवा त्यांना पदावर कसं काढून टाकलं जातं, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची महाभियोगाची प्रक्रिया ही जशी आपली एससी ची असते त्या पद्धतीनेच असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे जसं सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना काढून टाकण्याचा अधिकार किंवा त्यांच्यावरती जसा महाभियोग चढवला जातो किंवा रचला जातो त्याच पद्धतीने हायकोर्टातील देखील आपल्याला जे अधिकार आहेत किंवा न्यायाधीश आहेत त्यांना रिमूव्ह करण्याचा अधिकार असलेला दिसून येतो. आता महत्त्वाचे त्यांचे कार्य काय आहेत. ओके, उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र काय आहेत, तर ज्या पद्धतीने आपण मूळ अधिकार क्षेत्र पाहिलं होतं सुप्रीम कोर्टाचे, त्या पद्धतीने उच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र काय आहे, तर भारतीय राज्यघटनेत उच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्राचे तपशीलवार वर्णन असं दिलेलं नाही, पण उच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्राचा वापर सरकारसह कोणत्याही व्यक्ती वा प्राधिकरणास रीट जारी करून दिला जातो. जे आपण पाहिलं की अनुच्छेद कलम 226 मध्ये जेव्हा मूलभूत अधिकाराच्या पुनर्स्थापनेचा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो किंवा इतर कायदेशीर अधिकाराच्या बाबतीत रीट जारी करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला असलेला दिसून येतो. आता उच्च न्यायालयाचा हा अधिकार राज्यघटनेचा आपण कलम जे सुप्रीम कोर्टाचा होतो तो 32 नुसार आहे, सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या समान अधिकाराचा अपमान करत नाही, म्हणजे 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला मूळ अधिकार क्षेत्रांतर्गत व्यवस्था केली दिसून होते. म्हणजे 32 मध्ये जरी समजा सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली असली तरी सुद्धा त्याचा अपमान होतो असं म्हटलं नाही. उच्च न्यायालयाला न्याय प्रशासनाच्या संदर्भात त्यांच्या व्यवसायाचे नियम करण्यासाठी नियम बनवण्याचे देखील पूर्ण अधिकार दिले दिसून येतात. त्यासोबत संसद किंवा राज्य विधानसभेच्या निवडणुकामुळे जर उद्भवलेल्या खटल्यावर उच्च न्यायालयाला मूळ अधिकार क्षेत्र देखील या ठिकाणी देण्यात आलेले दिसून येतात. त्यासोबतच अपिलेट ज्युरिडिक्शन काय, तर उच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र काय म्हणता येतील, तर उच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र दिवाणी किंवा फौजदारी दोन्ही प्रकरणासाठी विस्तारित असलेले दिसून येतात. दिवाणी प्रकरणामध्ये त्यांचे कार्यक्षेत्र मुन्सिफ जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाद्वारे चालवलेल्या खटल्यामार्फत विस्तारते. त्यासोबतच फौजदारी खटल्यामध्ये देखील ते सत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ठरवलेल्या खटल्यापर्यंत विस्तारत असलेले दिसून येते. म्हणजे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे जे सबऑर्डिनेटेड जे त्यांच्या अंतर्गत जे येणारे
अदर जे ज्युरिडिक्शन आहेत त्यामार्फत केलेलं दिसून येतं. आता रीट अधिकार क्षेत्र काय, जी की आता आपण पाहिलं होतं की भारतीय राज्यघटनेचे कलम 226 नुसार उच्च न्यायालयाच्या मूलभूत अधिकाऱ्यांनी कोणत्याही सामान्य कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी रीट जारी करण्याचा अधिकार असलेला दिसून येतो. म्हणजे उच्च न्यायालयाचे रीट अधिकार क्षेत्र विशेष नसून सर्वोच्च न्यायालयाच्या रीट अधिकार क्षेत्राशी समरूप असलेले दिसून येतं. म्हणजे एखाद्या नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते तेव्हा पीडित पक्षाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात थेट जाण्याचा पर्याय असतो. तथापि उच्च न्यायालयाचे रीट अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा एकंदरीत विस्तृत असलेले दिसून येतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी रीट जारी करू शकते, तर उच्च न्यायालय हे मूलभूत अधिकाराच्या तसेच कोणत्याही सामान्य कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी रीट जारी करू शकते. म्हणून उच्च न्यायालयाचा रीट अधिकार क्षेत्र जो आहे तो सर्वोच्च न्यायालयापेक्षा विस्तृत असलेले दिसून येते. रीट्स हा जो शब्द आहे, रीट जो इंग्लिशमध्ये दिलं की प्राधिलेख अधिकार क्षेत्र असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. जे आपण बघितलेलं होतं की प्राधिलेख अधिकार क्षेत्र. ठीक आहे. ओके. नेक्स्ट कंट्रोल ओव्हर सबऑर्डिनेट कोर्ट्स, जे की त्याचा अर्थ आपल्याला ह्याच्याबाबत हायकोर्टाबाबत लक्षात घ्यायचं की ते नेमके त्याच्या अधीनस्थ जे न्यायालय त्यांच्यावरती नेमके काय नियंत्रण ठेवतात. तर उच्च न्यायालयाचे प्रशासकीय नियंत्रण अधीनस्थ न्यायालयावर इतर अधिकार असल्याचे दिसून येतात. ते नेमके काय, तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती असेल, बरोबर, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, पदोन्नती आणि राज्याच्या न्यायिक सेवेतील व्यक्तींची नियुक्ती असेल, या प्रकरणामध्ये राज्यपालाकडून सल्ला घेतला जातो आणि हायकोर्ट त्याबाबत निर्णय घेताना दिसून येते. हे राज्याच्या न्यायिक सेवेतील सदस्यांच्या पदोन्नती, रजा मंजूर करणे, बदल्या, शिस्त या बाबी हाताळताना दिसते. घटनेचा अर्थ लावताना दिसून येतं. त्यासोबतच अधीनस्थ न्यायालयाच्या प्रलंबित असलेली प्रकरणं देखील आपल्याला मार्गी लावलेली दिसून होते. त्यानंतर तो एकतर खटला स्वतःच निकाली काढू शकतात किंवा कायद्याचा देखील तो प्रश्न ठरवू शकतात किंवा त्यांच्या निकालासह प्रकरण अधीनस्थ न्यायालयाकडे देखील परत करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांसाठी बंधनकारक असतो. त्याच अर्थाने त्यांचा कायदा त्यांच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व अधीनस्थ न्यायालयावरती बंधनकारक असतो. म्हणजे अशा पद्धतीनं जी एकल संक्रमण किंवा एकल न्याय व्यवस्था, इंटिग्रेटेड न्याय व्यवस्था जशी दिसते त्यानुसार आपल्याला सर्वोच्च न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, त्याच्या अधीनस्थ जे कार्यालय आहेत किंवा त्याच्या अधीनस्थ जी न्यायालय व्यवस्था आहे, न्यायिक जिल्हा सत्र न्यायालय वगैरे या पद्धतीने जी न्याय व्यवस्था आहे त्या ठिकाणी अधीनस्थ न्यायालयावरती हायकोर्टाचं आपल्याला नियंत्रण असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण आपल्याला कार्य असलेले दिसून येतं. त्यासोबत कोर्ट ऑफ रेकॉर्ड ऑफ कोर्ट काय म्हटलेलं आहे, तर कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून उच्च न्यायालयाला खालील काही अधिकार देण्यात आले. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाची निवाडे, कार्यवाही, कृत्य कायमस्वरूपी असतात, साक्ष म्हणून नोंदवले जातात, त्याच पद्धतीने एक रेकॉर्ड किंवा पुरावा मूल्याचे असल्याचे मान्य केलं जातं. म्हणजे एक रेकॉर्ड ठेवण्याचं हे कोर्ट म्हटलं जातं. बऱ्याच गोष्टींचा रेकॉर्ड हे आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टात असलेलं दिसून येतं. कारण का, जेव्हा एखाद्या केसची चौकशी होते किंवा त्याचा निकाल होतो तेव्हा मागील काही ज्या संदर्भ असतात त्या किंवा जे खटले असतात, केसेस असतात, त्यांचा काय घेतला जातो, आधार घेतलेला दिसून येतो. म्हणून त्याला रेकॉर्ड ऑफ कोर्ट असं म्हटलं जातं. म्हणजे केवळ स्वतःच नव्हे तर अधीनस्थ न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा करण्याचा देखील त्यांना अधिकार दिला जातो. तथापि उच्च न्यायालय गौण न्यायालयाच्या संदर्भात केलेल्या अवमानाची देखील दखल घेतली जाणार नाही. जेथे असा अवमान हा भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत दंडनीय गुन्हा देखील म्हटला जातो. आता स्वतःचा निर्णय, ऑर्डर किंवा निर्णयाचे पुनरावलोकन आणि तंदुरुस्त न्यायाची शक्ती अशा पद्धतीने घटना विशेषतः सर्वोच्च न्यायालय एकंदर पुनर्विलोकनाचा अधिकार देखील प्रदान करत असताना दिसून येतो. परंतु असे विशिष्ट पुनरावलोकन अधिकार राज्यघटनेने आपल्याला उच्च न्यायालयाच्या बाबतीत दिलेले दिसून येत नाही, ते सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत असलेले दिसून येतात. तरीही कोर्ट हे एक रेकॉर्ड ऑफ कोर्ट असलेल्या आपल्या ठिकाणी दिसून येतं. ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचे जे महत्त्वपूर्ण अधिकार क्षेत्र दिसून येतात त्याच पद्धतीने आपल्या महत्त्वपूर्ण अधिकार क्षेत्र हे हायकोर्टाबाबत देखील असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने जे महत्त्वपूर्ण सुप्रीम कोर्ट आणि
हायकोर्टाच्या बाबतीत ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता या रिलेटेड जे काही क्वेश्चन ते तुम्ही सोडवायचे आहेत. एक क्वेश्चन मी या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचे काही क्वेश्चन ते तुम्ही सोडवणार आहात आणि त्यानुसार तुम्हाला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावर जेवढे क्वेश्चन आले ते नेटच्या एक्झामसाठी असेल, सेटच्या एक्झामसाठी असेल आणि प्रॅक्टिस MCQs म्हणून तुम्ही जे सोडवत आहात त्यावरती सुद्धा तुम्हाला जास्त फोकस करणं गरजेचं आहे. तर हा प्रश्न आपण बघू शकतो की विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इमेजेस अ सुप्रीम कोर्ट. ओके, संविधानाच्या कोणत्या कलमात आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना सांगितलेली आहे. कलम 128 असेल, कलम 124 असेल, कलम 132 आहे का कलम 136 मध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था सांगितलेली आहे. तर आपण पाहिलं होतं की कलम 124 ते 147 मध्ये आपण पाहिले होते की सर्वोच्च न्यायालयाची काय केली आपली व्यवस्था केली दिसून येते. तर 124 आन्सर असेल, आन्सर इज दॅट बी आहे. म्हणजे अशा पद्धतीने खूप साधे सरळ क्वेश्चन आपल्याला सुप्रीम कोर्टाविषयी किंवा हायकोर्टाविषयी विचारण्यात आलेले आहेत. त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त आपल्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावर काय प्रश्न विचारण्यात येतील त्याच्यावरती आपला फोकस असणं गरजेचं आहे. हे जेव्हा वारंवार तुम्ही जसे जसे MCQ सोडवाल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद. आणि नेक्स्ट सेशनला आपण न्यायिक पुनर्विलोकन, सक्रियता असेल, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल रिफॉर्म या गोष्टीवरती आपण फोकस करणार आहोत. त्या रिलेटेड तुम्ही क्वेश्चन बघू शकता. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद. थँक्यू.